2016 साली आलेली टोयोटाची ही गाडी 10 लाख किलोमीटर चालली म्हणजे हिचं वॉर्मअप झालं. अशी ही गाडीचं इंजिन होतं पॉवरफुल. एकदा घेतली की लाईफ टाईम चालायची. आता ती मार्च 2027 पासून स्वतः टोयोटा बंद करत आहे. मी बोलतोय टोयोटा क्रिस्टाबद्दल आणि ही गाडी बंद होणार आहे पुढच्या वर्षी. त्याचं कारण म्हणजे कॅफे 3 नॉर्म्स. आता कॅफे म्हणजे काय? तर कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी या नवीन CO2 उत्सर्जन नियमांमुळे ही गाडी आता डिस्कंटिन्यू होणार आहे. त्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये 2.4 लिटरचं डिझेल इंजिन येत होतं. शिवाय ही लॅडर फ्रेमवरती गाडी आहे, त्याच्यामुळे हिचं वजन जास्त होतं आणि CO2 उत्सर्जन नियम ही गाडी फुलफिल करू शकणार नाही. तसं तर कंपनी 2025 मध्येच हिला डिस्कंटिन्यू करणार होती, पण लोकांची मागणी बघता ही गाडी डिस्कंटिन्यू झाली नाही, पण आता 27 मध्ये फायनली बंद होणार आहे. तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर आजच घ्या, अजिबात पोस्टपोन करू नका, कारण आता बहुतेक हिची मागणी वाढेल, ज्याच्यामुळे प्राइजेस वाढू शकतात. बाकी कॅफे 3 नियम काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट करा कॅफे 3 आणि फॉलो करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी.